सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये जसं जसं शहर वाढेल तसं तसं शहराला आवश्यक असणाऱ्या एक एक गोष्टी पूर्ण करत जायच्या असतात. त्यातलाच एक भाग वेगवेगळ्या आस्थापना निर्माण होत आहेत. आग कधी लागू नये किंवा कुठलीही इमर्जन्सी कधी क्रिएट होऊ नये, आपत्ती ज्याला आपण म्हणतो. पण आपल्या हातात काही नसतं. अशी एखादी घटना झाल्यानंतर त्याला सामोरं जाण्यासाठी आपण सज्ज असलो पाहिजे. त्यामुळेच 2-3 महिन्यापूर्वी असं एक फायर ब्रिगेड स्टेशनचं माझ्या असं उघड आज हे झालं. आत्ताच उपमहापौर विजयानंद मौजोबांनी अशी मागणी केली की कुपवाडला पण एक पाहिजे. आता काय तेच सगळे पालन झालेले असल्यामुळे त्यांनी तसा प्रस्ताव करून द्यावा. मग महानगरपालिकेच्या निधीच बसतंय आम्हाला निवडणुकी घ्यावं लागेल. आता एकूणच राज्याकडे जरी खूप आरडाओरडा चालला असला की आर्थिक स्थिती राज्याची चांगली नाही, तर तसं नाही. ह्या वर्षीचा नियोजनचा 100% निधी हा 31 मार्चला अजूनही 2 महिने असताना ट्रान्सफर उलट आपल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या एजन्सीज म्हणजे महिला बाल कल्याण, पोलीस, नगर विकास, महानगरपालिका त्यांची टेंडर अजून निघालेली निघाले. पण ती टेंडर निघण्यापूर्वी पैसे 100% आज मला ते इतकं सविस्तर वाटायला वेळी नाही, तुम्हाला ते कळायला हवं आहे. पण काय काय मार्ग अवलंबले गेले की ज्यामुळे आता चांगली एखादी गोष्ट करायला आपल्याला फार पैशाची अडचण येणार नाही. त्यामुळे ज्या ज्या अद्ययावत गोष्टी असतील त्या करण्यासाठी आपण प्रस्ताव करावा, महानगरपालिकेने तो मान्य करावा. कधी नियोजन, कधी नगर विकास म्हणून आपण पैशाची. एक चांगली गोष्ट आणखी झाली की एकूण 8 ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की मोहल्ला डिस्पेन्सरी अशी आपण सुरू केली. आयुष्यमान आरोग्य अशा शीर्षकाच्या. त्यामुळे सर्वसामान्य माणूस किरकोळ आजारी पडला तर तो डॉक्टरकडे जाता अंगावर काढू असतो. कारण जायचं म्हणजे पुन्हा एक 50-100 रुपये खर्च. तर त्याच्याऐवजी त्याच्या एरियामध्ये सहजपणे जाऊन ते डॉक्टर काय म्हणतात बघू असं जर उपलब्ध असलं तर तुझं अंगावर काढण्याचं प्रमाण महिलांचं अंगावर काढण्याचं कमी होईल. आणि त्यामुळे मी त्याही नवीन उपक्रमाला शुभेच्छा देतो. आणि महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर विजयानंद मौजोब, महानगरपालिकेचे सभागृह नेता आवटीजी, अन्यही सगळे नगरसेवक सगळ्यांचे नाव लक्षात होती. अतिशय डायनामिक कमिशनर आपल्याला मिळालेले आहेत. थोडे कडक आहेत, पण ते कडक असल्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासनिक गोष्टींवर कंट्रोल निर्माण होतो. आजही ज्यावेळेला स्वर्गीय अजितदादा पवारांच्या ऐवजी ते गेल्यामुळे पालकमंत्री पुण्याच्या म्हणून सुरेंद्रा वहिनींनी बैठक चालवली. मी पुण्याचा आमदार ऑनलाईन करेन. मी त्यांना असंच म्हटलं की बा दादांनी खूप वर्षाच्या मेहनतीने आदरयुक्त घातलेला तो आदरयुक्त होता. तुम्हाला कधी ती वेळच नाही आली, पण लवकरात लवकर तुम्हाला तो आदरयुक्त निर्माण करावा लागेल. नंतर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये प्रशासनावर जी दादांची पकड होती, दादा दादा नाही आहे कसे बघा असं होईल. ते जसं मी वहिनीनं आवाहन केलं तसंच मी लोकनियुक्त सरकार आल्यानंतरही कमिशनरने तेवढंच कडक वागावं असं सुचवेल. ते थोडे टेन्शन मध्ये आहेत. ते मला म्हणाले आपल्या सगळ्या महापौर घोषणा होण्यापूर्वी तुम्ही अच्छा महापौर कोई दीजिए, म्हणजे साथ में काम करने में आनंद होगी. तर आई होप सो धीरज के साथ काम कर दे रहे, उसकी टीम के साथ काम करने में आपको आनंद आएगा. गमती जबाब सोडून सगळे मिळून काम करू. विरोधी पक्षातल्या नगरसेवकांनाही मी असंच म्हणेन की निवडणुका झाल्या की सगळं संपलं, विकासासाठी सगळे एकत्र. ज्या केंद्रीय बजेटमध्ये 98,000 कोटी एवढी मोठी अमाऊंट महाराष्ट्राला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मिळाली. पायाभूत सुविधा म्हणजे काय, कचऱ्याची निर्मिती आहे,
रोड्स आहेत, ब्रिजेस आहेत, पुण्याच्या ठिकाणी भुयारी मार्ग आहे, सांडपाण्याची निर्गत आहे. आता आपल्याला जो वारणा उद्भवचा विषय आहे, अशा विषयाला आता खूप पैसे केंद्राच्या बजेटमध्ये आले आहेत. राज्याचं बजेट समाविष्ट होऊ शकतो, त्याही बऱ्याच गोष्टी येतील. आज आपण जिल्हा नियोजनमध्ये 206 कोटी नेहमीपेक्षा जास्त मागणी. मला खात्री आहे की मागितलेले सगळेच द्यायचे नसतात, त्यामुळे 5-6 कोटी ते वजा करतील, 900 कोटी देतील. मांगावर देने से मजा नहीं आता. 206 मांगा है और वो कम करेंगे ये सोच कर हमें 206 मांगा है, तो थोड़ा कम करके 200 देंगे. तसं सर्व स्तरावर खूप चांगला निधी येतो आहे. त्यातून खूप चांगली कामं करू मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा.